नमस्कार मंडळी, आपलं स्वागत आहे. आज आपण गरुड पुराणात श्रीकृष्णांनी सांगितलेलं एक अतिशय गूढ आणि महत्वाचं सत्य जाणून घेणार आहोत. आणि शेवटी श्री स्वामी समर्थांच्या संदेशातून जाणून घेऊ मनुष्य जन्माचं खरं सार्थक कसं करावं. श्रीकृष्ण भगवान म्हणतात, या सृष्टीत 84 लाख योन्या आहेत. या सर्व योन्यांचं 4 प्रकारात विभाजन झालं आहे. त्यामध्ये 21 लाख योन्या अंडज आणि उर्वरित स्वलेज, उद्विज आणि जरायुज अशा प्रकारात येतात. यापैकी मनुष्य योनी ही सर्वात श्रेष्ठ मानली गेली आहे, कारण मनुष्यालाच विवेकाची आणि 5 ज्ञानेंद्रियाची देणगी मिळाली आहे. श्री स्वामी समर्थ म्हणतात, हा मनुष्य जन्म मोठ्या पुण्याईनं मिळतो. हा जन्म फुकट घालवू नये, कारण इतर सजीव प्राणीही आहार, निद्रा, भय आणि मैथुन या 4 गोष्टींना जगतात. पण विवेक फक्त मनुष्यातच असतो. हेच त्याचं श्रेष्ठत्व आहे. श्रीकृष्ण सांगतात, पंचमहाभूतामध्ये प्राणी श्रेष्ठ आहे, प्राण्यांमध्ये बुद्धिमान श्रेष्ठ आहे आणि बुद्धिमानामध्ये मनुष्य सर्वश्रेष्ठ आहे. पण जो मनुष्य हा जन्म मिळूनही स्वर्ग किंवा मोक्ष साधू शकत नाही, तो मूर्ख ठरतो, कारण त्याने मनुष्य जन्म व्यर्थ घालवला. मनुष्याची तृष्णा कधी संपत नाही. ज्याच्याकडे एक नाणं आहे तो हजारांची इच्छा करतो, 1000 असणारा लाखांची इच्छा करतो, लाखो असणारा राजाची इच्छा करतो, राजा असलेला संपूर्ण पृथ्वी जिंकण्याचं स्वप्न बघतो आणि देव झाल्यावर सुद्धा इंद्रपदाची आकांक्षा ठेवतो. ही तृष्णा कधीच संपत नाही. जो मनुष्य तृष्णेने ग्रस्त असतो तो नरकात जातो आणि जो संतुष्ट असतो त्याला परम सुख मोक्ष प्राप्त होतो. श्री स्वामी समर्थांचा उपदेश आहे, स्वतःच्या आत्म्याचं ऐका, बाहेरच्या मोह, वासना, लोभात अडकू नका. कारण मनुष्य जन्मभर कोणत्या तरी अधीन राहतो. बालपणी आई वडिलांचा, युवावस्थेत स्त्रीच्या आणि म्हातारपणी पुत्र आणि नातवंडांच्या मोहात गुंततो. असा मनुष्य आत्म्याच्या अधीन राहत नाही, म्हणून तो मुक्तही होत नाही. लोखंडाच्या साखळीत बांधलेला मनुष्य मुक्त होऊ शकतो, पण मोहात अडकलेला मनुष्य कधीच मुक्त होत नाही. श्रीकृष्ण पुढे सांगतात, पाप एक जण करतो, पण त्याचा परिणाम अनेकाला भोगावा लागतो. पण शेवटी पापाचं फळ पापीच भोगतो. मृत्यूच्या वेळी कुणीही आपल्या बरोबर येत नाही. धन, वैभव, कुटुंब, मित्र, बंधू हे सगळं इथेच राहून जातं. फक्त धर्म, पाप आणि पुण्य आत्म्याबरोबर जातात. म्हणूनच धनाचा सदुपयोग धर्म कार्यात करावा. धन, दान आणि धर्म हे तिन्ही एकत्र चालले तरच जीवन सफल होतं. श्री स्वामी समर्थ सांगतात, मनुष्य देह दुर्लभ आहे, त्याचा अपव्यय करू नये. त्यातून ईश्वराला जाणून घे आणि स्वतःला मुक्त कर. श्रद्धा शिवाय केलेलं दान, पूजा किंवा यज्ञ कोणतंच फळ देत नाही. म्हणून श्रद्धेने, भक्तीने आणि विवेकाने जीवन जगा. असं केल्यास स्वर्ग आणि मोक्ष दोन्ही सहज प्राप्त होतात. हा व्हिडिओ कसा लागला तुम्ही कमेंट करा. आमच्या चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.